नमस्कार. मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णुदेव वर्मा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यपाल पदाची नियुक्ती कशी, राज्यपालाची योग्यता पात्रता काय, राज्यपालांचे कार्य काय याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल झाले आहेत जिष्णुदेव वर्मा यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झाली आहे आणि महाराष्ट्राचे ते 23वे राज्यपाल, कितवे 23वे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच्या अगोदरचे राज्यपाल पहा, महाराष्ट्राचे याच्या अगोदरचे राज्यपाल जे प्रभारी म्हणून कार्य करत होते ते कोण होते पहा, आचार्य देवव्रत. हे सध्या गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत आणि ते महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळत होते. पहा, या जिष्णुदेव वर्मा यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जिष्णुदेव वर्मा यांचा जन्म पहा, यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्यांचा जन्म कधी झाला, 15 ऑगस्ट 1957. आणि महत्वाचं म्हणजे याच्या अगोदर ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल होते. कोणत्या? तेलंगणाचे राज्यपाल होते. त्यांचं जन्मस्थळ म्हणजे ते त्रिपुरा, आगरतळा त्यांचं जन्मस्थळ आहे आणि ते मूळ त्रिपुरा राज्याचे आहेत. पहा, त्यांचं शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली येथील त्यांनी शिक्षण घेतलंय आणि त्यांना इतिहास आणि सामाजिक विषयात विशेष आवड होती. आणि विशेष म्हणजे ते त्रिपुराच्या माणिक्य घराण्याशी, त्रिपुरा राज्य घराणे माणिक्य या राज्य घराण्याशी संबंधित आहेत. जिष्णुदेव वर्मा हे कवी, लेखकही आहेत आणि त्यांचे फ्यूज रिव्ह्यूज अँड माय पोएम्स हे आत्मचरित्र आहे. पहा, हे लक्षात ठेवा. रिव्ह्यूज अँड माय पोएम नावाचं हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पहा, ते तेलंगणाचे याच्या अगोदर राज्यपाल होते. त्यानंतर त्यांचा जन्म म्हणजे ते मूळ त्रिपुरा राज्याचे आहेत. शिक्षण दिल्ली येथे घेतलं. समजात महत्वाचं ते त्रिपुरातील माणिक्य या घराण्याशी संबंधित आहेत आणि ते कवी, लेखक आहेत. आणि रिव्ह्यूज अँड माय पोएम्स हे नावाचं त्यांचं स्वतःचं त्यांनी लिहिलेलं एक आत्मचरित्र आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे पहा, जिष्णुदेव वर्मा यांची राजकीय कारकीर्द पाहू आपण. भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. कोणत्या? बीजेपीचे आहेत. राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर ते भारतीय जनता पार्टी सोबत जोडले गेले. 1993 ला पहा, 1993 ला राष्ट्रीय सरचिटणीस पदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आणि महत्वाचं काय आहे, 2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. पहा, त्रिपुरा राज्याचे 2018 ते 23 या काळात ते काय होते, उपमुख्यमंत्री होते. त्यांनी अर्थ, वीज आणि ग्रामविकासाशी महत्वाची खाती सांभाळली आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते सामाजिक आणि आर्थिक विषयावर काम करत होते. तसेच बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून सकट जिष्णुदेव वर्मा यांनी काम पाहिलं आहे. इथं काय, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते. 1993 ला राष्ट्रीय सरचिटणीस पदाची त्यांच्यावर जबाबदारी दिली. आणि समजात महत्वाचं 2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. त्याचबरोबर अर्थ, वीज आणि ग्रामविकास खाती त्यांनी सांभाळले आहेत आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे ते प्रमुख म्हणूनही कार्य केले आहे. त्याच्या पुढे पहा, आता आपण राज्यपाल पदाबद्दल थोडी माहिती पाहूया. राज्यपाल हे कलम 153 मध्ये राज्यपाल पदाविषयी माहिती दिलेली आहे. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असेल असं भारतीय संविधानात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर पहा, राज्यपाल पदाची नियुक्ती, त्यांची नियुक्ती कोण करतंय? राष्ट्रपती करतात. कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर पहा, राज्यपालाचा कार्यकाल भारतीय राज्यघटनेच्या कलम 156 मध्ये राज्यपालाचा कार्यकाल दिलेला आहे आणि यानुसार राज्यपालाचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार असतो. म्हणजे राष्ट्रपतीच्या मनावर एक प्रकारे राज्यपालाचं कार्यकाल ठरवला जातो. राष्ट्रपती
ज्यावेळेस त्यांना बडतर्फ करतील त्यावेळेस ते पदावरून दूर केले जाऊ शकतात आणि तसा सर्वसाधारण कार्यकाल त्याचा 5 वर्ष असतो। मात्र राज्यपालास राष्ट्रपती केव्हाही पदच्युत करू शकतो असं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 156 मध्ये नमूद करण्यात आले आहे। त्याच्या पुढे पहा, त्यानंतर पहा राज्यपाल पदाची शपथ। भारतीय राज्यघटनेच्या कलम 159 मध्ये राज्यपाल पदाच्या शपथेविषयी माहिती दिली आहे आणि राज्यपालाला शपथ हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा या मुख्य न्यायाधीशाच्या गैरहजेरीत अन्य हायकोर्टाचे न्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात। कोण? हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश, आणि हे नसतील तर अन्य हायकोर्टचे कोणताही एखादा न्यायाधीश यांच्या समोर राज्यपालांना शपथ घ्यावी लागते। पहा, राज्यपाल पदासाठी पात्रता विचारल्यात। पात्रता पाहू, भारतीय राज्यघटनेच्या कलम 157 मध्ये राज्यपाल पदाच्या पात्रता दिल्या आहेत। त्यामध्ये ती व्यक्ती भारतीय असावी, किमान वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, संसद किंवा राज्य विधानसभेचा सदस्य नसावा, असेल तर तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा। त्यानंतर ती व्यक्ती कोणत्याही लाभाचे पद धारण करणारी नसावी। समजात महत्वाची अट आहे काय? भारतीय व्यक्ती असावा, किमान 35 वर्ष, संसद किंवा राज्य विधानसभेत सदस्य नसावा आणि ती व्यक्ती कोणत्याही लाभाचे पद धारण करणारी नसावी, अशी पात्रता राज्यपाल पदासाठी कलम 157 मध्ये देण्यात आली आहे। त्याच्या पुढे पहा, राज्यपाल पदाची कार्य विचारलेत आपल्याला। पहा, राज्यपाल पदाची कार्य काय आहेत? राज्यपाल हे मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात। सीएम ची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात। तसेच अन्य मंत्र्यांना शपथ देण्याचे काम सुद्धा राज्यपाल करतात आणि राज्यपालाच्या साक्षीने किंवा राज्यपालाच्या समोर मंत्र्यांना शपथ घ्यावी लागते, हे आपण पाहिलं असेल। त्याच्यानंतर बा राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलवणे हे एक राज्यपालाचे कार्य आहे। त्याचबरोबर राज्याने केलेल्या कायद्याला मंजुरी देणे हे पण राज्यपालाचं प्रमुख कार्य आहे आणि गरज पडल्यास राज्यपालाला असं वाटलं की राज्याची कार्यव्यवस्था किंवा राज्याचा कारभार व्यवस्थित चालला नसेल तर अशा वेळेस ते राष्ट्रपतीला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस सुद्धा राज्यपाल करू शकतात आणि राज्यपाल हा केंद्राचा प्रमुख म्हणून किंवा केंद्राचा एक हस्तक म्हणून, राष्ट्रपतीचा हस्तक म्हणून राज्यात कार्य करत असतो। अशा प्रकारे राज्यपालाची ही प्रमुख कार्य मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणे, मंत्र्याची नियुक्ती करणे आणि त्यांना शपथ देणे, राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलवणे, त्याचबरोबर राज्याने केलेल्या कायद्याला मंजुरी देणे आणि गरज पडल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्राला किंवा राष्ट्रपतीला शिफारस करणे। राज्यपालाच्या शिफारशीनुसारच राष्ट्रपती राजवट लागू केली जाते राज्यात। अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची निवड झाली, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली। त्याचबरोबर राज्यपाल पदाविषयी पात्रता, योग्यता आणि राज्यपाल पदाचे कार्य तसेच संविधानिक दृष्ट्या राज्यपाल पदाचे महत्त्व काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे। आमचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला जोडले जाण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।